व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी प्रेम करणारा त्या कार्यक्रमांनी ठेवलेला आहे, हे सर्व उपस्थित कार्यकर्ते, माजी खासदार, भावी आमदार प्रतापराव चिखलीकर, उपस्थित बंधू, मी सर्वप्रथम प्रतापरावला खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद देतो. गेली 25-30 वर्ष राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी कंधार, लोहा आणि नांदेड जिल्ह्याची सेवा केली. भविष्यामध्ये ते अशाच प्रकारची सेवा करतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही, तुमच्या मनामध्ये शंका नाही. माझे आणि प्रतापराव कुटुंबियांचे संबंध स्वर्गीय गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्यापासूनचे आहेत. मी कॉलेजला जेव्हा प्रथम आलो माझं आणि चव्हाण कुटुंबियांचं नातं जुळवण्यामध्ये देखील गोविंदराव पाटील चिखलीकरांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. मधल्या काळामध्ये प्रतापराव आशुरावपासून दूर गेले. राजकारणामध्ये असं घडतं तुम्हाला, मीही आशुरावपासून दूर गेलो होतो. प्रतापराव गेले असेल तर भाग नाही, मीही गेलो होतो. पण परत आशुराव आणि प्रतापराव एकत्र आले. नांदेड जिल्ह्याला आता एक नवीन आशा आहे प्रतापराव, तुम्ही आणि अशोकराव चव्हाण खांद्याला खांदा लावून काम करा. आज केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येणार आहे. तुम्ही दोघांनी जर खांद्याला खांदा लावून काम केलं तर नांदेड जिल्ह्याचा विकास होईल, अशा प्रकारची भावना जनतेच्या मनामध्ये आहे. गेली 30-40 वर्ष मी राजकीय क्षेत्रामध्ये आहे. प्रतापरावला मी सरपंच पदापासून पाहतो. कार्यकर्ते कसे जोडावेत, कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावं आणि निवडणूक कशी लढवावी ह्याबद्दल प्रतापराव तरबेज आहेत. निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते, तो विषय नाही. पण आजही त्यांच्याकडे जो कार्यकर्त्यांचा संच आहे त्यांच्यावर जीव लावणार आहे. प्रतापराव असतात कार्यकर्ते कार्यकर्त्यावर भावायुक्त प्रेम करणारा प्रतापराव नेता येतो. लिंबोटी धरणाचा इतिहास बोलायला माहीत आहे प्रतापराव. आमचे नेते स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी त्याला मंजुरी दिली, पण खूप दिवस ते काम रखडलेलं होतं. आणि प्रतापरावने आमदार झाल्यानंतर 2-3 वर्षामध्ये त्या लिंबोटी धरणाचं काम पूर्ण केलं. मला वाटतं की कंधार साठी अतिशय महत्वाचं असं शेतकऱ्यांसाठी योगदान आहे. मला आठवतं प्रतापराव मी खासदार होतो, तुम्ही आमदार होता, तुम्हाला कंधारचं ITI मंजूर करून घ्यायचं, जागाच नव्हती. टेक्निकल रिपोर्ट होता की इतका लांब ITI करता येत नाही, इतक्यावर MIDC करता येत नाही. पण प्रतापराव कला आहे तुम्हाला.
त्यांनी कसं विलासरावला पटवलं मला माहित नाही, पण ते बाजारपुराच्या पलीकडे ITI मंजूर करून घेतली, तहसीलची इमारत मंजूर करून घेतली. मी अतिशय फार सविस्तरमध्ये जात नाही. प्रतापरावमध्ये नेतृत्व करण्याची कला आहे, लोकांना बरोबर घेऊन जाण्याची कला आहे, आपल्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जीव लावणारा नेता आहे. स्वतःची निवडणूक केवढ्या ताकदीनं लढतो, तेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक आली की तेवढ्याच ताकदीनं लढणारा नेता आहे. स्वतःच निवडणूक कोणी लढते, स्वतःची निवडणूक असते, पण जेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक येते त्या निवडणुकीमध्ये देखील स्वतःला झोकून घेऊन माझी निवडणूक आहे समजून लढणारा आमचा प्रतापराव नेता आहे. तसे चिखलीकर कुटुंबियाचे आणि चव्हाण कुटुंबियाचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की नाही, गोविंदराव पाटील हे कुसुमताई चव्हाणला बहीण माने. वर्षातून 2-3 वेळा तरी शंकरराव चव्हाण साहेब आणि कुसुमताई त्यांच्या घरी जेवायला यायचं. खूप प्रेम होतं. आता परत तुम्हाला तसंच प्रेम राहावं तुम्हाला, अशी लोकांची इच्छा आहे. आता माझं काम तुम्हाला आशीर्वाद द्यायचं, सल्ला द्यायचा, पण ऐकायचं की नाही हे तुम्ही कोणी मोठे नेते आहात. तुम्ही वयानं मोठं आहे, तुम्ही पण नेते आहात. लोकांची अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की दोघं मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतील, राहिलेली विकासाची कामं करतील. प्रतापरावला ईश्वरानं उदंड आयुष्य द्यावं, त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि यश मिळावं अशी प्रभूंनी प्रार्थना करतो आणि थांबतो.